हाय गाईज, वेलकम बॅक टू सेकंड मिनी व्लॉग ऑफ ट्रॅव्हलिंग. हे आम्ही मुक्तिमठला चाललेलो होतो. त्याच दिवशी गेलेलो होतो. ते व्लॉग खूप मोठं होतं म्हणून मी सेकंड पार्ट असं एडिट केलेला आहे. हे बघा, आमचा हायवे किती मस्त सुंदर वातावरण होतं. त्या दिवशी पाऊस पण नव्हता, तुम्ही बघू शकता. मस्त वाटत होतं. त्याहून वारा एक आणि क्लायमेट, ते म्हणतो ना मी सन किस फोटो तसं आलेलं होतं. म्हणून आम्ही पण ते व्हिडिओ काढलो, फोटोज पण घेतलो. हे बघा मुक्तिमठ, जिथे ते स्वामी एक वर्षभर विदाऊट खाणं पिणं ऑक्सिजन नसताना एकच खोलीमध्ये तपस्येला बसलेले होते. सो त्याला आम्ही मुक्तिमठ म्हणून नाव ठेवलं आहे. हे आमची भारत माता. त्यानंतर त्यांचं इथं देवस्थान आहे, म्हणजे तिथं त्यांनी बसलेले होते. त्यानंतर इथं देऊळ, त्यांना जे देव प्रत्यक्ष झालेलं होतं. इथं बघू शकता किती छान असं डिझाईन मूर्तीला केलेलं आहे. खूप एकदम मस्त असं वाटतं त्यांना बघायला. डोळे एकदम कूल आणि शांत वातावरण आहे. सगळं दगडानं केलेलं आहे. हे त्यांचं असं छोटंसं गार्डन आहे. तिथं असं हे डिअर ते असं सगळं बनवून ठेवलेलं आहे. खूप छान वाटतंय. पोरांना वगैरे घेऊन आलं तर खेळायला. हे बघा, इथं छोटंसं बाळ कसं खेळायला आहे, आमचं नातू. हे असं गार्डन आहे. इथं बैलांचं हे केलेलं आहे, नंदी गाय असं सगळं ठेवून. त्यानंतर इथनं फुल जंगलावरती आहे ते, म्हणजे डोंगराकडे. मस्त आहे. तुम्ही पण जाऊन बघू शकता. मुक्तिमठ म्हणून आहे. कुणाला तरी विचारलं तरी ते सांगतील, नियर बेळगाव. त्यानंतर हे इथं 12 शिवलिंगचे दर्शन एकी ठिकाणी आम्हाला भेटले. खूप मन प्रसन्न झालं ह्या सगळे 12 शिवलिंगांना बघून. एक एक नावं तुम्ही बघू शकता आहेत. उज्जैनचं हे शिवलिंग आहे. सगळे एक एक प्रकार, म्हणजे 12 शिवलिंग इथं सगळं एकच कडे त्यांनी असं हाणून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप मस्त वाटलं ह्यांना बघताना. म्हणजे आमचे काय तेवढे 12 शिवलिंग कंप्लीट झाले नाही, पण तरी इथं आल्याने सगळे एकसारखेच कंप्लीट झाल्यासारखं झालं. त्यानंतर हे त्यांचं मठ, जिथं स्वामी बसलेले, फुल मिररचं हे केलेलं आहे बांधकाम. मस्त वाटतं. त्यानंतर माझी मुलगी बघा थोडं मिररमध्ये शाईन मारत. आणि हे इथं त्यांनी पाळणा त्यांचा, म्हणजे जिथं त्यांनी स्वामी महाराज बसतात लोकांना दर्शन द्यायला, भक्तांना. हे त्यांचं म्हणजे राहण्याचं निवास आहे, जिथं त्यांनी राहतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.